हे लातूर आहे पिल्लू फेम अभय दादा एकदा जोरदार टाळ्या बाकीच्यांनी खाली व्हा. ओके आज मला वाटतंय खरोखरच आपण सगळेजण इथं एवढ्या मोठ्या संख्येनं जमलात. भाजपवाल्यांना आज रात्री झोप येणार नाही. या प्रसंगी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी या शहराच्या भवितव्यासाठी इथं उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे हळूहळू जातात थांब हिरो इकडे इथं आपल्या सगळ्यांसाठी सगळ्याच्या प्रेमासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय आपले अमित भैया देशमुख साहेब, उपस्थित आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, आदरणीय विद्याताई येडवे सर, हमीदभाई भातांबरे साहेब, असगरभाई पटेल, आपले माधवदादा गंभीरे, आपले लाडके बाळूशेठ बिदादा, सुधीरजी गोजमगुंडे, पंकज शेळके, गोविंद ठाकूर, आनंद सरवदे, प्रशांत कांबळे, संतोष गायकवाड, रणधीर सुरवसे, बबन काळे, सुशील खरोसे, पवन लांडगे, बालाजी सोनटक्के, गोविंद सुरवसे, फकीराज जोगदंड, निखिल क्षीरसागर, जीवन सुरवसे, राजू कुराडे, उपस्थित सर्व माता भगिनी, युवक मित्र, परिसरातील सुजाण नागरिकांनो, आता मला एक सांगा, आज मुख्यमंत्री आलते इथं, गँग बसा रे, आज मुख्यमंत्री आले होते. मला एक सांगा हो, एखाद्याचे आपण आता संसार म्हणल्यावर व्यवहार म्हणल्यावर आपण मित्राकडून भाऊ बंधकीकडून गावातून कुणाकडून तरी कधीतरी उसने पासने पैसे घेत असतो का नसतो. मग त्याला समजा 1 महिन्याचा वायदा केला, 5 तारखेला देतो म्हणलं, 5 तारखेला जर आपल्याला त्याला पैसे नाही देणं झालं आणि त्यानं जर चौकात गेल्यावर समोरून आला, आपली त्याला तोंड दाखवायची हिंमत होते का बरं असं असतंय? लाज वाटते, लाज वाटते का नाही? मग मला आता आज विचारायचंय, मुख्यमंत्री महोदय इथं आलते, गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलते, 100 गोष्टी करतो म्हणून सांगितले होते, 100 पैकी 1 तरी झाले का हो? मग 1 सुद्धा न करता 9 वर्षानंतर पुन्हा येताना त्यांना काही वाटलं का हो? काहीच वाटलं नाही. आता मला सांगा, आता सध्या जरा शांतराव, माझं झाल्यावर तुमची बारी. त्यांचं नाव लिहून घ्या, पुन्हा त्यांना भाषण जरा कसा इथं लाईन आहे त्याचाही परिणाम राहतोय. मला सांगा, इथं आमदार आमचे निलंग्याचे येऊन तिकिटाला पैसे घेऊन चांगल्या भाजप कार्यकर्त्याला सुद्धा तिकीट दिल्लीत सगळे मिळून अपक्ष उभारल्यात. पैसे घेऊन ज्यांनी तिकीट वाटतात त्यांनी शहराचा काय विकास करणार आहे तो? आणि
आणि मला सांगा 12 वर्ष झालं आपल्या इथं यांचं सरकार आहे, कोणता एक तरी प्रश्न या लोकांनी सोडवलाय का? आज उलट पक्ष तुमच्या आमच्या लातूरची बदनामी केली. मागच्या निवडणुकीच्या तोंडावर ठरवून मला सांगा राजस्थानच्या वाळवंटात जिथं पाणीच नाही तिथं सुद्धा कधी रेल्वेनं पाणी गेलं नाही, आणि आमच्या लातूरला रेल्वेनं पाणी आणले. किती हरामी असतील हो. त्या रेल्वेनं पाणी आणण्याचं षडयंत्र त्यावेळेस मोरे म्हणून कृषी अधिकारी होते जिल्ह्याचे, त्यांनी काय केलते, शहरातल्या आणि शहराच्या आजूबाजूच्या गावात आता कधी 100 बोर तवा बी चालू होते, पाणी होतं का नाही? इथं आपल्या मोतीनगर मध्ये बोर चालू होते, पाणी होतं. वाईल नगर मध्ये बोर चालू होते, पाणी होतं. बोधेनगरला बोर चालू होते, पाणी होतं. आजूबाजूच्या खेडे गावात प्रत्येक गावात हजारो बोर होते ज्याला पाणी होतं, विहीर होत्या ज्याला पाणी होतं. असं काही दुष्काळ पडला नव्हता. त्या मोरे कृषी अधिकाऱ्यानं प्रस्ताव दिलता कलेक्टर जी श्रीकांतकडे की 3000 रुपये ट्रिपनं, किती नीट ध्यानात घ्या बारकाईनं, तुमचं माय म्हणल्यानं किती खाल्लेल्या भाजपवाल्यानं कळतंय. 3000 रुपये ट्रिपनं 10 किलोमीटरच्या मधल्या लोकांचं टँकरनं पाणी आणायचं आणि त्याला गल्ली वाटून द्यायचं. समजा कनेरीतल्या 20 शेतकऱ्याला दिल्या, त्याला प्रत्येकाला एकाला पटेल, दोघाला पटेल, नगर मध्ये 4 बोळे एकाला, 4 बोळे एकाला, त्याने दिवसभर आणायचं आणि तिथं पाणी द्यायचं. किती रुपये? 3000. टँकर किती 1000 लिटरचं राहतं, ट्रॅक्टरचं 6000 लिटरचं, म्हणजे 1 लिटर कितला पडलं? 50 पैशाला. आणि रेल्वेनं जी पाणी आणले ती 1 लिटर पडलंय 6 रुपयाला. आणि रेल्वेचं पाणी कुणाच्या घरी आलं तर हात वर करून सांगा बर, कुठे गेलत? 50 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केले, लातूरची बदनामी केले. त्यावेळेस मी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सासरवाडी तिथे गेलो होतो. त्यांच्या सासूबाई भेटल्या. त्या म्हणल्या, अरे तुम्ही लोक कसं जगताय, रेल्वेनं बाई पाणी येतं तुमच्याकडं, म्हणजे आहे का? कुठवर बदनामी केली, कित्येक सुईरिकी मोडल्या होत्या त्यावेळेस. लातूरला पाणीच नाही, पोरगी कशाला देऊ बाबा. लोकाला वाटलं की एवढं पाणी नाही, रेल्वेनं आणावं लागतंय. लातूर मध्ये लोक आंघोळ तर करत असतील का नाही? एवढ्यापर्यंत आपल्या लातूरची बदनामी ह्या लोकांनी तेवढ्या 2 महिन्यात केली. पैसे खाल्ले ती वेगळे, कारण जी श्रीकांत साहेबांशी मी बोललो होतो की साहेब ते मोरे साहेबांना दिलेला प्रस्ताव बघा. त्यांनी म्हणले ह्याच्यात काम मिळालं, पालकमंत्री संभाजीराव आहेत. 50 पैसे लिटरनं लोक घेऊन जातील शेतकरी, त्यांना काहीच परवडणार गेले म्हणून रेल्वे आणायच्या म्हणल्यात. अशा लुटारू माणसाच्या हातात लातूर द्यायचंय का? हे लातूर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं. तळातल्या कोणासारखं त्यांनी आपल्याला जपलेलं आहे. प्रत्येक गोष्ट लातूरला दिलेली आहे. जे जे नवं ते लातूरला हवं ही घोषणा होती. म्हणून मला त्या तीनपाट रवींद्र चव्हाणला सांगायचंय, आपण घोषणा देऊ सगळेजण, जब तक सूरज चांद रहेगा, अरे जब तक सूरज चांद रहेगा, मी सांगितलं होतं का काय म्हणायचे, परंतु प्रत्येकाच्या हृदयात साहेबाचं नाव आहे. ती ताकद ती त्यागातून, ती पुण्यातून आलेली ताकद आहे. आणि त्या ताकदीला पुढे घेऊन जाण्याचा समर्थ वारसा आदरणीय अमित भैया देशमुख साहेब चालवतायत. आणि आपले लाडके खासदार साहेब आपल्यासाठी दिल्लीमध्ये लढलेले आहेत. दोघं म्हणून निधी आणू शकतात.
ही सगळा चोरवळ आहे भाजपचा. एकात एक नाही, बापात लोक नाही. माय मावल्यांनो, तुमचे शिकलेले लेकर घरी बसल्यात, नोकऱ्या नाही, कामधंदा नाही. विजय असो. नोकऱ्या नाही, कामधंदा नाही. लक्षात घ्या, पोरं 30-30, 35-35 वर्ष वयाचे झाल्यात, शिकून डिग्री घेऊन बसल्यात. सुईरी किनासाठी गोरगरिबाची काय अवस्था आहे. तेवढ्यातून पुरीचं लगीन जमलं, सोनं कसं घेणार आहोत. अहो, आपलं काँग्रेस होत तेव्हा 28,000 रुपये तोळा सोनं होत. आता किती झालंय? 1,43,000. मग उग 5 तोळे तर सोनं द्यावं लागेल का नाही लिखीला. मग आता 5 तोळे सोने द्यायचं म्हणल्यावर पैसे किती लागलेले आहेत, लगीन कसं करणार आहोत. ही सगळी महागाई. आता आमच्या मायबावल्या नाराज होत्यात. संक्रांत आली, नवऱ्यानं सोनं नाही घेऊन दिला की बायका म्हणणार तुम्ही तर दरवेळेस घराने सांगता. पण माय मावल्यानं नवऱ्याची काय चूक आहे हो, बापाची काय चूक आहे. 28,000 सोनं होतं तेव्हा घेऊन देणं अवघड होतं. ह्या भाजपवाल्यांनी, ह्या कमळाबाईनं सोनं 1,43,000 देऊन सोडल्यात. बर, आता सगळ्या माय मावल्या मला सांगा, सोनं कुणा कुणाला आवडतंय? खरं सांगायचं इमानदार, हात वर करायचं. हात खाली करू नका. ज्याला आवडते त्यांनी वर करा. मग आता ही जर खरं असेल तर तुम्हाला सोनं घ्यायला, एक गुंजभर सोनं घ्यायला, तोळाभर सोनं घ्यायला भाग कोण केलंय? भाजपनं केलंय. आणि एवढं जिरल्या अल्लाह की बहीण 1,500 सोनार उदाहरणात उभं देत नाही. त्याच्यामुळं माझ्या माय मावल्याचं सोन्याचं नातं तोडणाऱ्या कमळाला मतदान द्यायचं. तुम्हाला सोन्याची शपथ आहे. काय ठरलं का? कोण 1,000 देऊ, 2,000 देऊ, 5,000 देऊ, काय बी दे, पण सोन्याची बरोबरी होत नाही. आणि ही सरकार भाजपचं गेल्याशिवाय सोनं काही घेता. त्यासाठी पहिलं काम का करावं लागेल? भाजप पाडावं लागेल, पंजा आणावं लागेल. एवढा निर्णय घ्या. आणि इथल्या तुमच्या 18 पगड जाती धर्माच्या प्रत्येकाच्या सुखदुःखाला आपलं खंबीर नेतृत्व आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आहे. आडीनडीला आम्ही सगळे आपले, ऐका, आपलं 16 नंबर वार्ड, 17 नंबर वार्ड, तुला बोलतो भैया सेपरेट येतो लगेच खाली. जरा दम का, तू लय दमाला आलाय. काय तुला सांगितलं ना 4दा. तिथं 16 नंबर वार्ड, 18 नंबर, 17 नंबर आणि 6 नंबर, 4ही वार्डात, 4ही प्रभागात आपल्याला सगळ्याच्या सगळे पंजाला निवडून द्यायचे. मशनी 2-2 राहतात. त्याच्यावर बघायचं, जेवढे पंजे दिसतील त्याच्या पुढलं बटन दाबायचं. माय जावायचं नाही. हाताशिवाय काही नाही बरं. भाकर बी नाही, चपाती बी नाही. हात नाही तर काय? हात नाही तर जिंदगी बर्बाद आहे. हाताशिवाय चालू शकत नाही. त्याच्यामुळं पंजा विसरायचा नाही. आता मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं आदरणीय साहेबाला आणि आदरणीय खासदार साहेबाला ही 3ही वार्डात पंजा निवडून येते म्हणून गॅरंटी देऊ का? फक्त मागून सांगा, देऊ का? इकडून साहेब ओके झाले काम. आता घोषणा द्या. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा आदरणीय अमित भैया तुम आगे बढ़ो, आदरणीय अमित भैया तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.